औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगरमधून नष्ट करा. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे निवेदन. पाचोऱ्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसील यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्म औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे. वास्तविक पाहता औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला. त्यानंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरण्यात आले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली. याच औरंग्याने शीख गुरु तेज बहादूर यांची क्रूरतेने हत्या केली. शीख गुरु गोविंद सिंग यांचा 2 बालसाहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे पुरून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरतेचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री काशी विश्वरांचे मंदिर याने फोडले. मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा याने उद्ध्वस्त केले. सोरटी सोमनाथ मंदिर पुन्हा याने फोडले. त्र्यंबकेश्वर मंदिर जेजूर गडावरती याने हत्या केली. हजारो हिंदूंच्या प्रेताचा रासी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूरतेने कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. अशा क्रूर कर्म औरंगाचे कुठलेही स्मारक कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे. आम्ही आपणास विनंती करतो की औरंगाची कबर पूर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामोनिशाण नष्ट झाले पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाज बरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील व औरंगाची कबर उद्ध्वस्त करतील. या निवेदनात देण्यात आले. सदरचे निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषदेचे योगेश सोनार, दीपक राजपूत, प्रवीण पाटील, राहुल पाटील, योगेश पाटील, रामेश्वर पाटील, प्रथमेश गायकवाड यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने 40 दिवस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल ती आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल ती काढण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे. आणि शासनाला मी सांगू इच्छितो की ही कबर जर तुमच्याकडनं निघत नसेल तर आम्ही ती काढू. आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत. बघा, अयोध्येमध्ये ज्यावेळेस कार सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला. जर शासनाकडून होत नसेल आम्ही शासनाला अल्टिमेटम या ठिकाणी देत आहोत. जर तुमच्याकडे तुमच्याकडून होत नसेल तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती कबर जमीनदोस्त करतील. थोडं लक्षात शासनाने. जय श्रीराम. धर्मवीर संभाजी महाराज के सम्मान में, धर्मवीर संभाजी महाराज के सम्मान में अभी तली अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तली अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. देश कमाल, देश कमाल, बजरंग दल के जीते हैं, अपने दम पे जीते हैं, हम बजरंग दल के जीते हैं, अपने दम पे जीते हैं. देश कमाल, देश कमाल, जयकारा वीर बजरंगी, हर हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज के सम्मान में, मैदान में, धर्मवीर संभाजी महाराज के सम्मान में, मैदान में. जय जय श्री राम, जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज के
छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी तुमचं आमचं नातं काय तुमच्या आमचं नातं काय जय जय श्रीराम बजरंग दल के जीते हैं बजरंग दल के जीते हैं अभी तली अंगड़ाई है अभी तली अंगड़ाई है आंदोलन गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने 40 दिवस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल, ती आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल, ती काढण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद गोवा महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे. आणि शासनाला मी सांगू इच्छितो की ही कबर जर तुमच्याकडनं निघत नसेल तर आम्ही ती काढू. आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत. बघा, अयोध्येमध्ये ज्यावेळेस कार सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला. जर शासनाकडून होत नसेल, आम्ही शासनाला अल्टिमेटम या ठिकाणी देत आहोत. जर तुमच्याकडे तुमच्याकडून होत नसेल तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती कबर जमीनदोस्त करतील. थोडं लक्षात शासनाने धर्मवीर संभाजी महाराज के सम्मान में खरं तर आजचा आंदोलन जे काही आहे, आजचं अभियान आहे, या अभियानाची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. 1615 जन्माला आला औरंगजेब, 1707 मरतो आणि त्याने त्याचा इतिहास असं सांगतो की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकही लढाई स्वतः तो लढला नाही आहे. दुसरा विषय, छत्रपती शंभू महाराजांच्या निर्गुण हत्या जी झाली आहे त्याचा तो खूप मोठा जबाबदार तो आहे. ज्या औरंगजेबाने हिंदू समाजावरती प्रत्येक वेळेस अनन्वित अत्याचार केले, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एक उदाहरण सांगतो. तिम्मापूर नावाचं गाव आहे. त्या तिम्मापूर नावाच्या गावामध्ये एका हिंदू माणसाचा खून करून त्याच्या आतड्या बाहेर काढून आणि त्या आतड्या सुटवून त्या आतड्यांचा देवाला दिवा लावणारा हा औरंगजेब. किंवा त्याचे 2 मुलं शुजा आणि मुराद, त्याचे 2 भाऊ शुजा आणि मुराद, या दोघांनाही नग्न करून हत्तीवरती बसवून त्यांची हत्या केली आणि त्यांची मुंडके कापून ते स्वच्छ पाण्याने धुवून स्वतःच्या मांडीवरती घेऊन औरंगजेब प्रत्येक वेळेस असं म्हणायचा की सत्ता बहुत बुरी चीज होती है. स्वतःच्या भावाला मारणारा, स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवणारा, म्हणजे शहाजहान एकदा त्याच्या औरंगजेबाला असं म्हणतो की ते हिंदू बघ, मेलेल्या बापाला सुद्धा ते मेल्यानंतर सुद्धा पाणी पाजतात आणि ते जिवंत माणसाला सुद्धा पाणी पाजत नाही, त्या जिवंत बापाला सुद्धा पाणी पाजत नाही. त्याच्यानंतर त्याने बापाला मारलं, भावाला मारलं, त्याच्या मुलांना सुद्धा तो न सोडणारा, त्याच्या मुलांची सुद्धा 2 मुलांची त्याने हत्या केलेली आहे.